सरकारी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला होता तो संप ते मागे घेऊ शकतात। सरकारी कर्मचारी संप मागे घेणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। संप मागे घेण्यासंदर्भात सध्या बैठक तातडीची सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर ही बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतेय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच काल या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक आहे ती पार पडली होती आणि त्यानंतर एक बैठकीत सूर देखील पाहायला मिळाला होता की हे सगळं आहे तुम्ही पटलावर मांडा। आणि त्यानंतरून आज मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये एक निवेदन आहे ते सभागृहात केलं आहे आणि या सभागृहातल्या निवेदनानंतरून सर्व जे कर्मचारी आहेत त्यांची एक महत्त्वाची बैठक आहे ती सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये संप मागे घेतील असे आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली। त्यामुळे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातली खरं तर हा संप होता आणि त्यामुळे ही जी प्रामुख्याची मागणी होती तीच आता मान्य होताना सरकारकडून हालचाली दिसत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा संप आहे तो मिटेल असंच म्हणावं लागणार आहे। आता निश्चित गणेश, मात्र याबाबतची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? आज संध्याकाळपर्यंत घोषणा होऊ शकते? नक्कीच या सगळं संप मागे घेण्याची घोषणा आहे ती संध्याकाळपर्यंत होईल। मात्र तरी देखील एक मागणी प्रामुख्याने होती की तुम्ही एक आम्हाला टाइम बाउंड सांगा की कधीपर्यंत ही सगळ्या मागणी आहे ती आमची पूर्ण करा। मात्र कालच बैठकीमध्ये जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावेळेस जो सरकारने एक समिती स्थापन केली होती त्या समितीचा अहवाल आहे तो सरकारला प्राप्त झालेला आणि या अहवालाचा आता अभ्यास आहे तो सरकारकडून केला जातोय। त्यामुळे मार्चचं जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते अशी प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे हे संप तोपर्यंत तुम्ही मागे घ्या, आम्ही त्याच्यावर योग्य तो निर्णय आहे तो घेतोय आणि त्यानंतर कर्मचारी आपला संप आजच मागे घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। गणेश, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। छत्रपतींचा विचार म्हणजे